जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. स्वप्नजेप करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण स्वप्नजेप अकॅडमीतर्फे नवीन सिरीज सुरू करत आहे, ज्याचं नाव आहे ब्रह्मास्त्र. ब्रह्मास्त्र या सिरीजमध्ये आपल्याला अंकगणित व बुद्धिमत्ता हे या दोन विषयावरील जे काही तुम्हाला पेपरमध्ये 50 मार्काचे क्वेश्चन असतात, ते मॅक्झिमम आपण प्रोबेबल जे काही क्वेश्चन विचारण्याची शक्यता आहे, त्या क्वेश्चनचे आपण या सिरीजमध्ये सर्व क्वेश्चन बघूया. त्याचं नाव आहे ब्रह्मास्त्र. ब्रह्मास्त्र याचा अर्थ काय? जे तुम्हाला पेपरमध्ये लागणार आहे ते मॅक्झिमम चान्सेस की म्हणजे कोणत्या प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात याची आपण एक सिरीज घेणार आहोत. तर आज आपण सुरुवात करूया अंकगणितावरील 25 प्रश्नांचं. तर प्रश्नाची सुरुवात करूया पहिल्या क्वेश्चन पासून. क्वेश्चन नंबर पहिला बघा. अशी लहानात लहान संख्या कोणती की ज्याला 35, 45 व 55 ने भागल्यास अनुक्रमे 18, 28, 38 बाकी राहते. ठीक आहे. तर क्वेश्चन बघा. क्वेश्चन आहे लसावी व मसावीवरील. तुम्हाला संख्या सांगितली आहे 35, त्याच्यानंतर 45 आणि 55. याची काय काढायची आपण? लसावी. लसावी काढत असताना या तिन्ही संख्याला भाग जाणारी संख्या आहे 5. 5 ने भाग द्या. 7 5 35, 9 5 45 आणि 11 5 55. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा या तिन्ही संख्यांना जर भाग जात असेल किंवा 3 पैकी 2 संख्यांना भाग जात असेल द्या, नाहीतर मग द्यायचा नाही. बघा बरं, इथं कोणत्याच अशा संख्या त्यांना भाग जात नाही. म्हणून आपण काय करायचं? लसावी काढताना या सर्वांचं काय करायचं? गुणाकार करायचं. ठीक आहे. सर्वांचा गुणाकार करताना बघा 7 5 किती होतात? 35. 35 गुणिले किती? 9 गुणिले किती? 11. 35 गुणिले 9 होतात 315. गुणिला किती होणार इथं? 11. 315 गुणिले 11 करा बरं. 11 5 85, 5 हा चाले 5. 11 1 11 आणि 5 16 6 हा चाला 1. 11 3 33. 33 आणि 1 किती होतात? 34. आन्सर किती आलाय? लसावी आली आपली 3465. पण डायरेक्ट 3465 मारायचं आहे का आपण? इथं बघा आन्सर दिसतंय 3465 काहीतरी दिसतंय असं संख्या, पण ती मारायची का? नाही. आपण ज्या वेळेस काय म्हणताय 35 ने भागल्यास बाकी किती राहते? 18. तर काय करून घ्यायचं? 35 ने भागायचंय, बाकी किती राहत आहे? 18. जर तुम्ही का 45 ने भागल्या तर बाकी किती राहत आहे इथं? 28. ठीक आहे. आणि जर का तुम्ही 55 भागल्या तर बाकी किती राहत आहे इथं? 38. यांचा काय काढून घ्यायचा आपण? फरक काढून घ्यायचा. ठीक आहे. आता फरक काढल्यावर तुम्हाला फरक किती दिसतोय इथं? 17चा फरक दिसतोय बघा. इथं पण 17चा फरक आणि इथं पण 17चा फरक. तर तिन्ही ठिकाणी फरक काय आहे? समान आहे. आहे ना फरक समान? फरक समान असल्यावर मग काय करायचं? मग या लसावीमधून किती लसावी? 3465 मधून काय करायचं? हा फरक मायनस करून घ्यायचा. मायनस करा बरं. आन्सर इथे 3400 किती येणार? 48. किती ते? 3448. हा तुमचा काय झाला? फायनल आन्सर. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक कोणता? तिसरा वाला. ओके. पुढचा क्वेश्चन बघा. एकूण अंतराचे 3 समान भाग कसे आहेत? 3 समान भाग करून प्रत्येक भागाचा अनुक्रमे 60, 30 आणि 10 किलोमीटर वेगाने केल्यास सरासरी वेग विचारलाय. ठीक आहे. आपल्याला विचारलाय सरासरी वेग. सरासरी वेगचा फॉर्म्युला आहे जेव्हा 3 अंतर असतात, पहिला अंतर, दुसरा अंतर आणि तिसरा अंतर, अशा वेळेस काय करायचं? काय नाही करायचं. आपल्याला काय दिलंय किंमत? 60, 30 आणि किती दिलाय? 10. 3 भाग असल्यावर आपण काय करायचा? 3 गुणिला 60 करायचा, त्याच्यानंतर 30 करायचा, त्याच्यानंतर किती करायचा? 10. भागीला काय करायचा? भागीला करायचा यांचा पहिल्यांदा गुणाकार, 6 किती होतात? 18 आणि 2 शून्य, प्लस करायचा यांचा दोघांचा गुणाकार, 30 दाय 300, प्लस करायचा यांचा दोघांचा गुणाकार, 60 दाय 600. झाला. खाली बघा, काटाकाटी नको करा. खाली काय आहे? बेरीज करायची आहे. बेरीज करा बरं. किती होते? वरचा जसं तसं ठेवा. 3 गुणिला 60 गुणिला 30 गुणिला 10 आणि सगळ्यांची बेरीज करा. सगळ्यांची बेरीज होते 18 आणि 3 21, 21 ने 6 27 झाले. 27 झाला. आता काटाकाटी करा. काटाकाटी करताना काय घटणार? इथले 1 शून्य, इथला 1 शून्य, 2 शून्य कटणार. ठीक आहे. इथं काय राहिला मग? 3 गुणिला 60 गुणिला 3 भागीला किती येतं? 27. काय 27? परत मग भाग द्या. भाग किती जाणार आहे? 3 1 3 आणि 3 3 9. त्याच्यानंतर मग परत 3 1 3 आणि 3 3 9. तर राहिला काय इथं? 60 भागीला 3. 60 भागीला 3, 3 1 3 आणि 20 3 60. म्हणजे आपल्या आन्सर किती त्याला? 20 किलोमीटर प्रति तास. ओके. 20 किलोमीटर प्रति तास ऑप्शन नंबर पहिला वाला. झाला. पुढील क्वेश्चन बघा. एकदम सिम्प्लिफिकेशन सोपं आहे. करणी म्हणतात त्याला. करणीचा क्वेश्चन आहे बघा. करणीचा क्वेश्चन सॉल्व्ह करताना काय आहे? तर 6 वर्गमुळात 2 मायनस 2 वर्गमुळात 6 गुणिले किती आहे? 3. आता लक्षात द्या, इथे तुम्हाला वजाबाकी करायची आहे, पण वजाबाकी करताना इथं वर्गमुळातली आणि वर्गाची संख्या अशी काहीतरी दिली आहे. तर याला काय करायचं? एकतर वर्गमुळामध्ये घ्या, नाहीतर मग गुणाकार करा सरळ. आता वर्गमुळाची जर का बाहेर एखादी संख्या आहे तर याला वर्गमुळात टाकताना या 6चा काय घ्यायचा?
वर्ग घ्यायचा आणि आतमधला किती आहे 2 जायचे तसं लिहायचा आणि याला वर्गमुळाचं चिन्ह देऊन टाकायचा. ठीक आहे, मायनस करा. परत 2 आहे वर्गमुळाच्या बाहेर, 2चा वर्ग किती होते 4 गुणिला 6 गुणिला 3 जसे तसा आणि सगळ्यांना काय द्यायचा वर्गमूळ देऊन टाकायचा. आता वर्गमूळामध्ये गुणाकार करा बरं किती होते 36 जुने किती होतात 72 होतात. 72 लिहा. मायनस आहे त्याच्यानंतर मग 6 चोक 24 आणि 24 त्रिका 72 यांचा पण गुणाकार किती झाला 72 झाला. मग बघा बरं आता इथं काय आहे अंडर रूट मध्ये 72 मायनस अंडर रूट मध्ये 72 दोन्ही किंमत सारखी का नाही. मग सारखी किंमत असला तर यांचा आन्सर किती येणार मग यांचा आन्सर येणार 0. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक कुठला ऑप्शन क्रमांक पहिला वाला. एकदम सोपा होता करणीचा प्रश्न होता. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची जर वर्गमुळाच्या बाहेर संख्या आहे तिला वर्गमुळामध्ये टाकताना काय करायचं त्या संख्येचा वर्ग घेऊन टाकून द्यायचा. ओके, क्वेश्चन नंबर 14 बघा. संख्या हा पण करणीचाच क्वेश्चन आहे. एकदम सोपा आहे, ट्रिकनुसार सोल्व्ह करा. इथं बघा तुम्हाला काय दिसत आहे 42 42 42 पण वर्गमुळामध्ये आहे वर्ग 42 हा कोणत्याच संख्येचा वर्ग नाही त्याच्यामुळे काय करायचं एकदम सिंपल आहे. 42 कोणती संख्या आहे 42 42 या संख्येचे असे दोन अवयव बघा का त्यांच्या दोघांमधला फरक हा किती राहिला पाहिजे 1 राहिला पाहिजे. 42 चे असे दोन अवयव का त्यांच्या दोघांमधला फरक किती राहिला पाहिजे 1. तर आपल्या पुढली संख्या आहे साइन 7 किती होते 42 होते का नाही साइन 7 42 आणि यांच्या दोघांमधला फरक किती येते हा 1 चा येते का नाही बरोबर आहे. आणि तुम्हाला माहित आहे मग आता 42 चे अवयव किती झाले 7 आणि 6. आता 7 लिहायचा का 6 लिहायचा कारण की ऑप्शन मध्ये तुम्हाला 2 दिसणार. तर इथं चिन्ह बघायचा चिन्ह कोणता इथं मायनस आहे. चिन्ह जर निगेटिव्ह असेल तर लहान संख्या घ्यायची काय असेल चिन्ह जर आपला काय असेल चिन्ह जर ऋण असेल तर लहान संख्या घेणे आणि जर का चिन्ह जर आपला काय असेल पॉझिटिव्ह असेल तर कोणती संख्या घ्यायचा मोठी संख्या घ्यायचा. नेहमी लक्ष ठेवायचा या प्रकारचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना अवयव पाडायचे त्यांच्यामधला फरक किती असला पाहिजे 1 आणि चिन्ह बघून मग काय लहान संख्या किंवा मोठी संख्या. त्या आन्सर कोणता झाला आपला 6 ऑप्शन क्रमांक कोणता सेकंड वाला. क्वेश्चन नंबर 5 बघा. गहू व ज्वारीच्या किमतीचे गुणोत्तर कोणाचे गुणोत्तर दिले आपल्याला गहू व ज्वारी म्हणून लिहून घ्यायचं इथं कोण आहे गहू आणि नंतर कोण आहे ज्वारी यांच्या किमतीचे किती काय सांगितलंय गुणोत्तर किती आहे 8:9 सांगितलंय. ठीक आहे 8:9 आहे. जर गव्हाची किंमत 20% वाढली 20% वाढली म्हणजे काय सुरुवातीला कोणती किंमत किती राहते 100% राहते 20% वाढले म्हणजे किती टक्के झाले असणार 120 झाली. झाले का नाही पहिले किती होते 8 नंतर 20% वाढले म्हणजे किती झाले 120 आणि त्याची ज्वारीची किंमत किती होते 9 आणि ती किंमत किती वाढली ती किंमत वाढली 30% वाढली 30% वाढली म्हणजे किती टक्के झाले असणार 130. आणि आपल्याला काय विचारलंय असं नवीन गुणोत्तर काढा अशा प्रकारे काहीतरी विचारलंय का नाही. नवीन गुणोत्तर काढताना इथं काटाकाटी करून काय काय घटणार हा शून्यला शून्य कटणार एकतर त्याच्यानंतर काय होणार मग 9चा आणि 12चा काहीतरी संबंध आहे दोन्ही 3च्या पाड्यामध्ये आहेत 3च्या पाड्यामध्ये असताना 312 आणि 3 त्रिका 9 तर उरला किती मग इथं 8 गुणिले किती 4 आणि खाली किती 3 गुणिला 13 किती होणार मग गुणाकार होणार 8 किती होणार 32 आणि 33 किती होणार 39 गुणोत्तर किती आपला 32 आणि 39 कोणता ऑप्शन आहे आपला ऑप्शन नंबर तिसरा वाला. ओके ठीक आहे पुढील क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर 6 आहे आपला नफा तोडावरील क्वेश्चन आहे. एकदम सोपा आहे बघा. एक वस्तू 5,000 रुपयावर विकल्यास किती हजार रुपये विकल्यास 5,000 रुपये विकल्यास किती नफा होत आहे 20% नफा होत आहे बरोबर आहे. कोणत्याही वस्तूची खरेदी किंमत आणि कोणती किंमत असते विक्री किंमत. खरेदी किंमत सुरुवातीला किती टक्के असते 100% आणि त्याची विक्री किंमत एकतर नफा होणार नाही तर काय होणार तोटा होणार. आता या व्यवहारामध्ये काय झालाय नफा 20% नफा झाला म्हणजे कितीला विकली असणार 120%ला 120%ला विकली म्हणजे तिला किंमत किती भेटली 120 ला किंमत भेटली 5,000 रुपये. किती हजार रुपये 5,000 रुपये 120% नफा विकल्यावर 5,000 विकल्यावर 20% नफा झाला बरोबर आहे. तर तीच वस्तू 4,500 ला कितीला 4,500 ला विकल्यास शेकडा नफा किंवा तोटा किती होईल. तर तुम्हाला विचारलं काय शेकडा नफा किंवा तोटा किती होईल बरोबर आहे. इथं तुम्ही काय कराल विक्री किंमत 120 पकडा त्याच्यासाठी किंमत किती दिल्या प्रश्नामध्ये 5,000. परत इथं तुम्ही खरेदी किंमत काढत बसणार खरेदी किंमत काढायची नाही डायरेक्ट काढायचं 4,500 साठी किती नफा किंवा तोटा होणार. आता तुम्हाला एक्स काढायचं इथं तिरपा गुणाकार करून घ्या. तिरपा गुणाकार करत असताना हा होणार 120 गुणिले किती येणार इथं 4,500 आणि भागीला इथं किती येणार 5,000 हा येऊन जाणार आणि तुम्हाला काय भेटणार इकडे एक्स भेटणार. आता काटाकाटी करताना काय घटणार 1 2 3 आणि 1 2 आणि 3 म्हटले 3 शून्य त्याच्यानंतर खाली काय आहे 5 आणि किती वरती किती आहे 45 भाग 9चा 5 1 5 आणि 5 9 45. ठीक आहे
मग आता काय राहिलं इथं 12 आणि इथे किती राहिला 9, तर एक्स बरोबर किती राहिला 12 गुणिला 9. एक्स बरोबर 12 9 किती होतात 108. सांगा एक्स बरोबर किती आला 108. तर तुम्ही म्हटल्या कोणती किंमत सुरुवातीला किती टक्के असते 100%. पण तिथं किती झालाय तुम्हाला भेटली किती 108 म्हणजे किती जास्त आहे तर किती जास्त आहे 8 न जास्त आहे. आता 8 न जास्त आहे म्हणजे काय होणार 100 पेक्षा 8 जास्त म्हणजे काय होणार 8% नफा होणार. आन्सर कुठला 8% नफा. तुम्हाला बघा 8% नफा दिसतंय कुठं घाई मध्ये तुम्ही 8% आला म्हणून काय कराल 8% तोटा लिहू नये. 8% आला म्हणून तुम्ही ऑप्शन क्रमांक पहिला मारून द्यायला. पण क्वेश्चन व्यवस्थित वाचायचा. 100 पेक्षा किंमत काय आहे जास्त आहे म्हणून इथं काय होणार नफा होणार. इथे नफा कुठे दिसतंय का तुम्हाला कुठं दिसतंय नाही म्हणून आपला करेक्ट आन्सर कुठं असणार ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7 बघा. शेकडेवारी मधला सरळ व्याज मधला क्वेश्चन आहे. दर साल दर शेकडा 2000 रुपयाचे ठीक आहे मुद्दल दिले 2000 रुपयाचे 3 वर्ष 4 महिन्याचे सरळ व्याज 500 रुपये होते तर व्याजाचा दर काढा. ठीक आहे सरळ व्याजाचा क्वेश्चन आहे. सरळ व्याजाचा तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे एसआय बरोबर काय असते PNR भागीला काय असते 100. हा सरसकट फॉर्म्युला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला काय दिलाय एसआय सरळ व्याज किती दिलाय 500 रुपये दिली आहे. मुद्दल किती दिली आहे 2000 रुपये दिली आहे आणि कालावधी मात्र कसं दिलाय कालावधी दिलाय 3 वर्ष आणि 4 महिने. 3 वर्ष आणि किती महिने 4 महिने. तर जेव्हा तुम्ही कालावधी घेता ना त्यावेळेस काय करायचं एकतर वर्ष असेल तर वर्ष घ्या महिने असेल तर महिने घ्या. पण इथे काय आहे वर्ष आणि महिने दोन्ही कंबाईन आहे. तर याच्यामुळे काय करायचा याला दोघाला काय करायचा एकतर वर्षामध्ये कन्वर्ट करणे नाहीतर महिन्यामध्ये कन्वर्ट करणे. आपल्याला महिन्यामध्ये कन्वर्ट करायला सोपं जाते कारण की एका वर्षामध्ये 12 महिने तर 3 वर्षामध्ये किती होणार 12 तरी किती महिने होणार 36 महिने आणि समोरचे किती महिने 4 महिने असे एकूण किती महिने झाले 40 महिने. किती महिने 40 महिने झाले का 40 महिने म्हणून आपण कालावधी किती लिहायचा 40 महिने. पण महिने जेव्हा असतात तेव्हा भागिले किती करतात 12 करतात. किती करतात 12 आणि आपल्याला विचारला काय व्याजाचा दर म्हणून आर जसे तसा आणि इकडचा खालचा 100 जशाच्या तसा. ओके आता बघा आपल्याला विचारला काय आर आहे एक्सेल समीकरणानुसार आर ची किंमत काढायची आहे. आर सोबत 2000 आणि 40 कशामध्ये गुणाकारामध्ये इकडे आल्यावर कशामध्ये होणार हा पहिले तर हा जाणार भागाकारामध्ये गेला भागाकारामध्ये 100 आणि 12 कशामध्ये आहेत भागाकारामध्ये इकडे आल्यावर 100 आणि 12 कशामध्ये झाल्या गुणाकारामध्ये आणि आपल्याला काढायचा आहे आर. चला आता काटाकाटी करून घ्या काय कटणार इथले 1 2 3 त्याच्यानंतर इथले किती 1 2 आणि 3 शून्य कटले इथला 1 शून्य आणि इथला 1 शून्य सगळा कटता बाकी इथे किती राहिला 5 गुणिला 12 12 पंचे किती होतात 60 होतात. झाला इथं किती राहिला 4 दुने किती राहिला 8 किती राहिला 4 दुने 8 झाला. आता बघा 60 भागीला किती करायचं 8 करायचं आहे का नाही तर इथं कॅल्क्युलेशन करून घ्या 60 भागीला किती कराल 8 करा. आता किती 8 × 7 = 56 उरले किती 4 इथं शून्य वाढवल्या इथं पॉईंट दिल्या 8 पंचे किती झाला 40 म्हणजे ही आर बरोबर किती आला 7.5% म्हणजे व्याजाचा दर किती टक्के आला 7.5%. ऑप्शन क्रमांक कुठला ऑप्शन क्रमांक पहिला वाला. ठीक आहे. पुढील क्वेश्चन बघा. एका रकमेचे 10% दराने 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज 1680 रुपये आहे तर ती रक्कम कोणती. एकदम सोप्या मेथडने सांगतो. विचारला काय 10% 10%चे अपूर्णांकामध्ये कसे होतात 1/10 होतात का नाही 1/10. आता 1/10 झाल्यानंतर काय करायचं आपण इथं घ्यायचे आपण मुद्दल आणि इथं काय घ्यायची रास आहे ना. 10% म्हणल्यावर किती मुद्दल झाली 10 झाली का नाही आणि त्याची भेटणारी रास किती झाली 10 आणि 1 11 करायची. मुद्दल किती 10 रास किती 11. आता वर्ष किती विचारलंय 2 म्हणून किती लिहायचा 2दा लिहायचा. किती वर्ष दिलाय 2 वर्ष दिलेत म्हणून 2दा लिहायचा आणि यांचा करायचा गुणाकार 10 10 किती होते 100 आणि 11 गुणिले 11 किती होते 121 आहे ना. आता तुम्हाला माहित आहे मुद्दल मधून जर का तुम्ही रास मायनस केली मुद्दल मधून जर रास मायनस केली तुम्हाला काय भेटते व्याज आणि दोघांचा फरक किती दिसतंय इथं 21 किती दिसतंय 21 आणि तुम्हाला दिलं काय आहे इथं 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज काय दिलाय चक्रवाढ व्याज दिले 1680 रुपये आणि इथं तुम्हाला चक्रवाढ व्याज किती भेटलाय 21 म्हणजे 1680 कोणाची किंमत आहे 21 ची किंमत आहे. तर विचारली कोणाची किंमत रक्कम कोणती तर 100 ची किंमत विचारली आहे. 100 ची किंमत बरोबर किती आहे ना. याला तिरपा गुणाकार करून सॉल्व्ह करा. क्वेश्चन मार्क बरोबर 1680 गुणिला 100 भागीला किती होणार इथं 21 होणार. ठीक आहे डायरेक्ट दिसताय 21 चा 21 ने किती 8 न भाग जाणार आहे 8 इथे किती राहिला 80 गुणिला इथं 100 8 1 8 आणि समोरची 3 शून्य तर आन्सर किती आला आपला 8000. त्याला आन्सर 8000 ऑप्शन क्रमांक कुठला पहिला वालाच. ओके. क्वेश्चन नंबर 9 बघा. एका घराची विक्री करताना दलालास 2.5 दराने दलाली देण्याचे ठरले
ते घर 2,40,000 रुपयास विकल्यास दलालास किती रुपये दलाली मिळेल? एकदम सोपा क्वेश्चन आहे. दलालीचा क्वेश्चन हा शेकडेवारी मधला आहे. शेकडेवारी मध्ये तुम्हाला विचारला काय अमाऊंट आहे 2,40,000. ठीक आहे, 1 2 3 झालं. 2,40,000 झाले का नाही? 2,40,000ची काय आहे घराची किंमत आहे. त्याच्यावर दलालास किती टक्के व्याज भेटत आहे, सॉरी दलाली किती भेटत आहे 2.5%. टक्के म्हणून काय करायचं भागीला 100 करायचा. काय करायचा भागीला 100. पण इथे तुम्हाला परत पॉईंट आला. पॉईंट साठी काय करायचा हा 2,40,000 जशीच्या तशी लिहायचे. गुणिला इथं लिहायचा 25. इथं जर 25 लिहिले असेल भागीला किती 100 पहिलेच आहे. पॉईंट नंतर किती अंक आहे 1 म्हणून इथे शून्य किती वाढवायचा 1 वाढवायचा. आता 1 शून्य वाढवला डायरेक्ट तुम्हाला काय दिसतंय काटाकाटी दिसतंय. 1 2 3 1 2 3 शून्य कटले. राहिले किती इथं 240 गुणिला किती राहिले 25. किती राहिले 240 गुणिला 25. तुम्हाला माहिती आहे आता 25 चा गुणाकार करण्यापेक्षा इथं एक मेथड सांगतो. 240 गुणिला 25 म्हणजे काय होते 100/4 होते का नाही होते 100/4. डायरेक्ट 4 चा भाग द्या. 4 1 4 आणि 6 24. राहिला काय मग 60 वर किती शून्य 3 शून्य. शून्य 60 वर 3 शून्य. 60 वर 3 शून्य म्हणजे किती आला आपला आन्सर 6,000. ओके, एकदम सोपा क्वेश्चन होता. पुढचा क्वेश्चन बघा. 10वा क्वेश्चन आहे. 360 मीटर लांबीची रेल्वे आणि रेल्वेचा क्वेश्चन आहे. रेल्वेचा जेव्हा तुम्हाला क्वेश्चन आहे त्यावेळेस एकच गोष्ट लक्षात ठेवायची, रेल्वे ही कोणाला ओलांडत आहे. ठीक आहे, क्वेश्चन वाचा. 360 मीटरची रेल्वे आहे म्हणून 360 मीटर रेल्वेची लांबी पहिलेच लिहून ठेवून द्या. ठीक आहे, 360 मीटर लांबीची रेल्वे 72 किलोमीटर व 540 मीटर. दुसरी रेल्वे किती आहे 540. दोन रेल्वे आहेत. 540 मीटर लांबीची रेल्वे 36 किलोमीटर प्रति तास वेगाने एकमेकांच्या विरुद्ध दिशेने, दिशा कशी आहे विरुद्ध दिशेने धावत असल्यास त्या एकमेकांना किती वेळात ओलांडतील. बघा रेल्वेचा क्वेश्चन आहे म्हणून काय करायचा रेल्वेची लांबी दोघांची प्लस करायची. बरोबर, इथं तुम्हाला वेग किती दिलाय 1 दिलाय 36 आणि किती दिलाय 72. आता 36 आणि 72 तुमचं कुठला कुठे लिहिलं ते काही फरक पडणार नाही, पण दिशा बघून इथं प्लस मायनस द्यायचा. दिशा कोणती आहे विरुद्ध, आणि जेव्हा केव्हा विरुद्ध दिशा असते तेव्हा काय करायचं इथं प्लस करायचा. आणि हा किलोमीटर प्रति तास असल्यामुळे याला किती गुणायचा 5/18 न गुणाकार करणे. आणि विचारलाय आपल्याला टाइम वेळ विचारलाय का नाही म्हणून टी जसे तसा लिहून ठेवून. आता बेरीज करा 360 अधिक 540 किती होतात इथं होतात 900 होतात 900 बरोबर यांची दोघांची बेरीज करा. इथं होतात 108 गुणिला 5/18 आणि आपल्याला काढायचं टी ला बरोबर गोल मारून ठेवा काढायचं असल्यामुळं. ठीक आहे, त्याच्यानंतर 18चं बघा कोण आहे इथं 18 1 18 आणि 18 का 108. 6 कट्टे ना तर राहिला किती मग 6 पंचे 30 म्हणजे 900 बरोबर 30 गुणिला इथं टी. आपल्याला टी अजूनपर्यंत नाही भेटला. आता टी सोबत कोण आहे 30 आहे. गुणाकारामध्ये इकडे आल्यावर 900 भागीला किती होणार 30 होणार आणि हा टी भेटणार ना. शून्यला शून्य कटला 3 1 3 आणि 3 3 9 म्हणजे टी बरोबर किती आला 30. आता 30 काय घ्यायचा जर इथं जर तुमचा अंतर हा मीटर मध्ये असेल तर मीटर सोबत नेहमी काय येते सेकंद येते. तर आमचा आपला आन्सर काय आहे टी बरोबर 30 सेकंद. ऑप्शन क्रमांक ओढला 30 सेकंद. कधी कधी बाय चान्स तुम्हाला टी मध्ये 30 काय असते मिनिट पण राहू शकते. ऑप्शन दिसला नाही म्हणून 30 मिनिट नाही मारून द्यायचा. बरोबर मीटर सोबत हा सेकंद असते ही एक गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे,